नमस्कार. मग आम्ही पोयशावरून निघालो विमलेश्वरला. इथे देवाने स्वतःचं आत्मलिंग दिलं होतं. तिथून आम्ही बलबला कुंडाला गेलो. बलबला कुंडामध्ये तिथे जवळपास आपण नर्मदे हर म्हटलं की त्या कुंडातून असं बुडबुडे येतात. मी सगळ्यांना म्हटलं एक क्षणभर काही न म्हणता थांबूया, पण इतके आम्ही 125 लोक कोण ना कोण सततच म्हणत होतं आणि ते सततच एकदम जोरजोरात बुडबुडे येत होते. मला जे बघायचं होतं की आपण नर्मदे हर न म्हणता किंवा शंकराचं नाव न घेता श्रीराम जयराम जय जयराम वगैरे म्हटल्यावर येतं आहे का म्हणून, तर काय मला बघता नाही आलं. मग त्याच्यानंतर आम्ही नावेने आम्हाला हे झालं. दक्षिण तट आमचं संपला. आता उत्तर तटावर आम्ही जाणार होतो. मग तिथे जाऊन आम्ही मिठी तलाई इथे वटवृक्षाखाली तिथे ओपनमध्ये आम्ही पूजा केली. मिठी तलाई इथे आंघोळ केली. पहिली आंघोळ करून वटवृक्षाखाली पूजा केली. मग तिथून आम्ही निघालो. मग नीळकंठेश्वर धामला पोचलो. अतिशय सुंदर आहे. हे गुजरातमध्ये पडतं. अतिशय सुंदर नीळकंठेश्वर धाम आहे. मला वाटतं पोईच्यासुद्धा जर मी चुकत नसेल तर गुजरातमध्ये येते. नीळकंठेश्वर धाममध्ये आम्ही मुक्काम होता आमचा. चांगल्या सुविधा होत्या. मग तिथून तिथून निघालो आम्ही कुबेर भंडारीला गेलो. कुबेर भंडारीचं दर्शन घेतलं. कुबेर भंडारीमध्ये तुम्ही जर पैसे दिले तर तुम्हाला एक पाऊच दिलं जातं. असं म्हणतात की ते त्याच्यामध्ये तांदूळ, एक नाणं आणि एक सुपारी ठेवलेलं असं 10 रुपयाला काहीतरी ते पाऊच मिळतं. ते कुबेराने तिथे शिवलिंगाचं स्थापन केलेलं आहे, तर कुबेर भंडारी म्हटलं जातं. आणि तिथले तो प्रसाद आपल्या लॉकरमध्ये वगैरे कपाटात वगैरे ठेवायची पद्धत आहे. मग तिथून आम्ही नारेश्वर, गरुडेश्वर, कवटेश्वर, टेंबे महाराजांचं एक मठ आहे तिथे गेलो. आणि मग नंतर आम्ही महेश्वरला गेलो. महेश्वरला अहिल्याबाई होळकरांचं साम्राज्य पाहिलं. 22 किलोचा सोन्याचा झुला, त्याच्यामध्ये छोटासा कृष्ण इतका सुंदर आहे. आणि मग तिथे बरंच अजूनही त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाळूचे लिंग करून घातलं जातं. 1000 लिंग काहीतरी करून नर्मदेला वाहिले जातात. सकाळी त्याची पूजा वगैरे असते. आम्ही जाताना दुपार झाली होती जवळजवळ, त्यामुळे आम्हाला काही ते झालं होतं, ती वेळ होऊन गेली होती. खूप छान हे आहे, वातावरण अतिशय चांगलं आहे. एका स्त्रीने किती कार्य केलं. आता अहिल्याबाई होळकराबद्दल मी नक्की एक दिवस तुम्हाला सांगेन, जी माझ्याकडे माहिती आहे, म्हणजे बऱ्याच पुस्तकातून वाचलेली वगैरे. फक्त वयाच्या 8व्या वर्षी लग्न झालं आणि 29व्या वर्षी वैधव्य, 2 मुलं. त्या बाईला 9 सवती अशा बाईने त्याच्या पुढे 29व्या वर्षी, आजकाल आपण शिकलेल्या मुली म्हणतात अजून मी सेटल नाही म्हणतात, आणि ह्या 29व्या वर्षी ह्या बाईने सगळं राज्य चालवलं. अतिशय खूपच म्हणजे कौतुकास्पद. आपण किती थिटे आहोत त्या स्त्री पुढे, हे तिथे गेल्यावर आपल्याला खूप जाणवतं, खूप जाणवतं. धनगराची लेक, धनगराची राणी. आणि मग तिने अहिल्याबाई होळकरांचं आहे तिथे. मग ते पाहिलं मी. मग तिथून आम्ही सहस्त्रधारा, इथे एक सहस्त्र भाऊ म्हणून राजाची कहाणी आहे की त्यांनी नर्मदेला मागणी घातली की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तर तिने त्याला नाही नकार दिल्यावर तो म्हणाला, बघू माझ्याकडे सहस्त्र भाऊ, तू कशी जातेस ते मी बघतो. आणि मग त्या सहस्त्र भाऊतून ती निसटून गेली. अशी कथा आपल्याकडे सांगितली जाते. आणि सहस्त्र भाऊबद्दल अशी पण एक मंत्र आहे. आपली एखादी वस्तू
वगैरे मिळत नसेल तर आणि खूप हरवली असेल, आपल्याला पाहिजे असेल तर कार्तवीर्य अर्जुन नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेच गतम नष्टंच लभ्यते. तर फक्त हे 108 वेळा म्हटल्यावर, हा मंत्र म्हटल्यावर आपली एखादी वस्तू मिळत नसेल, गहाळ झाली असेल आणि आपण हे जर म्हणालो तर आपल्याला ती वस्तू मिळते. असा खूप जणांना ह्या मंत्राचा अनुभव आलेला आहे आणि हा मंत्र मोठ्याने अहिल्याबाईंनी लिहिलेला आहे. आणि मला असं म्हणजे ह्या वेळेला जाणवलं की मागे पण मी अहिल्याबाई होळकरांच्या ह्याला केशरीमधून गेले होते, त्यावेळेला मी पाहून आले होते, पण त्यावेळेला लक्षात नाही. आपण ना फिरायला म्हणून जातो त्यावेळेचा अनुभव वेगळा असतो आणि एक यात्री म्हणून जातो त्यावेळेला आपली स्वतःची नजरही वेगळी असते. खरंच तिने तिचं गतवैभव मिळवलं त्या बाईने. ती रोज मी ती म्हणणं योग्य नाही, रोज त्याचा 108 वेळा नामस्मरण करायचं. त्यांनी आपलं वैभव दिवसेंदिवस वाढवत गेल्या. काशी विश्वेश्वरापासून म्हणजे ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी देवाची मंदिरं, आणि त्यांचं शंकर हे आराध्य दैवत होतं. इतकं त्या महाविभूती होत्या, खूप हृदय एकदम भरून येतं, खूप छान वाटतं. आणि आपण म्हणतो की महिला सशक्तीकरण, त्या काळी महिला सशक्तीकरण होतं का? त्याच्या 9च्या 9 सवती सती म्हणून गेल्या आणि ह्यांची तयारी होती, पण सासऱ्यांनी सांगितलं नाही, तू माझा मुलगा आहेस, माझ्या मुलाची जागा तू चालवायची आहेस. आणि सासऱ्यांसाठी त्या सती गेल्या नाही. तिथून आम्ही नेमावरला गेलो. नेमावरला मातेचं नाभी मानलं जातं. आम्ही तिथे गेल्यावर सिद्धेश्वर मंदिराकडे गेलो. हे सिद्धेश्वर मंदिर ते असं म्हटलं जातं की त्याचं पहिल्यांदा पूर्वाभिमुख बांधलं होतं आणि एका रात्रीत भीष्माने त्याला पश्चिमेला वळवलं. सनत कुमारांनी वगैरे हे देऊळ बांधलं होतं. तिथे आमच्याकडून पहिल्यांदा ऐकलं असं की नांदी श्राद्ध हे त्यांनी सांगितलं. हे नांदी श्राद्ध हे सगळ्यांसाठी एकदम म्हणजे त्याला काही तिथीविती काही नाही. आतापर्यंतचं दोन्ही बाजूचं म्हणजे करायचं आहे पुरुषांनीच, बायकांनी करायचं नाही होतं. पुरुषांनाच बसून केलं आणि ज्यांच्याबरोबर बाई आहे तिने फक्त शेवटी नंतर पाणी घालायचं आहे, अगदी शेवटी. पण पूर्ण श्राद्ध पुरुषांकडूनच करून घेतलं. आणि असं जितकी नावं आठवतात दोन्ही बाजूची सांगा तितक्या सगळ्यांना तिथे नांदी श्राद्ध करायचं सांगितलं. म्हणजे माझ्या सासू सासरे, आजी सासू, मग ह्यांची चुलत भावंडं वगैरे अशी मोठी जी आहेत त्या सगळ्यांची नावं जे गेलेले आहेत, मी, माझे आई वडील, माझा एक मोठा भाऊ, असं सगळ्यांची नावं घेऊन माझे चुलत भाऊ अशी नावं घेऊन ते श्राद्ध नांदी श्राद्ध म्हणतात त्याला. त्यांनी सांगितलं थोडक्यात आनंदी श्राद्ध. म्हणजे आम्ही देवाच्या ठिकाणी म्हणजे नर्मदाचं हे करताना आम्ही तुमची आठवण काढून पूर्वजांना आम्ही मुक्त होण्यासाठी हे करतो आहे असं त्यांनी पुष्पक महाराजांनी आम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं. ह्याच्यामध्ये सुतक बितक काही नाही आहे, तुम्ही सगळे करू शकतात. म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी सगळं छान व्यवस्थित समजावून सांगितलं. आणि अगदी ज्यांचे आईवडील आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आजी आजोबांचं असं करा. तेही बसले होते. मग तिथून मग आम्ही तिथे ॲक्च्युली स्वर्गद्वार म्हणतात,
तिथे त्या दिवशी खूप म्हणजे हे होतं मकर संक्रांत वगैरे, तर आम्हाला काही घाटावर जाऊन दर्शन करायची परिस्थिती नव्हती, खूप गर्दी वगैरे होती. आम्हाला तिथून मग आम्हाला निघावं लागलं. आम्ही अमरकंटक इथे प्रस्थान झालं मग आमचं. आणि मग 15 जानेवारीला आम्ही कपिलधारा, दूधधारा, जुईली ही मातेची एक मैत्रीण आणि नर्मदा मातेचं एका राजाबरोबर लग्न ठरलेलं असतं. आणि जुईली ला म्हणते एकदा जाऊन भेटून ये म्हणून. तर ही आपल्या दासीला पाठवताना मातेने आपले कपडे वगैरे घालायला दिले, तर राजकुमाराला ती नर्मदाच वाटली आणि तिनेही कळू दिलं नाही की मी नर्मदा नसून नर्मदेची दासी आहे. आणि जेव्हा नर्मदा मातेला कळलं की मला फसवण्यात आलेलं आहे, त्यावेळेला हिने धारा बदलली आणि ती वेगळ्या दिशेने लागली. आणि मग जुईलीला खूप पश्चाताप झाला. म्हणजे तिने माफी मागितली. मग तिचं एक कुंड असं झालेलं आहे जिथे जुईली, छोटीशी धारा आहे तिची, कुंड नाही म्हणता ना, छोटीशी धारा आहे जुईली म्हणून. आणि असं बरंचसं तिथे छोटे छोटे नर्मदा मातेला जवळजवळ 108 छोट्या मोठ्या नद्या मिळतात. आणि संगमावर आंघोळ करणं खूप पवित्र मानलं जातं. मी ज्यावेळेला चालून गेले होते त्यावेळेला माझ्या अंदाजाने मी 5 का 6 ठिकाणी संगमावर आंघोळ केली होती. आणि संगमाची जी छोटी नदी आहे ती आपण पार करू शकतो, पण मेन मुख्य धारा जर नर्मदा असेल तर तिला आपण पार नाही करू शकत, ती ओलांडू नाही शकत. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो मायकी बगिया. तटपरिवर्तन झालं तिथे मायकी बगियाच्या इथे आमच्याकडून पूजा करून पाणी बदलणं वगैरे हा प्रकार असतो. मग तिथून आम्ही सोनाक्षी मंदिर, मार्कंडेय मंदिर, एरंडी संगम, श्रीयंत्र मंदिर, असे इतके छोटे मोठे पण पुरातन अतिशय पुरातन मंदिर पाहिले. खूप वेगवेगळ्या आकृत्या, इतक्या सुंदर. म्हणजे खरं सांगू ना, आपण लोक त्याची देखभाल जास्त करत नाही, पण तरी इतक्या वर्षानंतर सुद्धा ते त्यांचं वैभव आपल्याला सांगत आहेत. तिथून मग आम्ही नर्मदापुरमला आलो, जिथे जमदाग्नी आणि रेणुका एकत्र राहत होत्या. तिथून मग आम्ही 18 तारखेला ओंकारेश्वरला पुन्हा आलो. ओंकारेश्वरला आल्यावर मग आम्हाला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही अर्धी जी बॉटल घेतली होती, अर्धी बॉटल ममलेश्वरला घालायची आणि अर्धी ओंकारेश्वरला नदी ओलांडून पुलावरून जाऊन, आणि नंतर पूर्ण एक तिथे मांधाता म्हणून एक छोटीशी टेकडी आहे 6 किलोमीटरची. तुमच्या स्पीडने तुम्ही किती हवं तेवढं आरामात, म्हणजे दुपारपर्यंत आपल्याला निघायचं आहे. ह्याने ते चालायला सांगितलं. आणि पहाटे आम्ही निघालो, देवळाकडे गेलो आणि देऊळ उघडलं पण नव्हतं ममलेश्वर. आणि पहिल्यांदा ममलेश्वरकडेच घालायचं होतं, पहिलं पाणी ममलेश्वर आणि नंतर ओंकारेश्वरला. त्यामुळे अक्षरशः आम्ही तेवढी लोक देवळाच्या दारावर भजन म्हणत पहाटे हा जो एक आनंद होता ना, तो खूप वेगळा होता. पहाटे सगळीकडे तसं काळोख, थोडीशी थंडी, हलकीशी थंडी होती. आणि सगळ्यांनी मिळून मग भजन, एकामागे एक भजन म्हटले, एकमेकांना साथ देत आम्ही सगळ्यांनी भजन म्हणत 125 लोक आम्ही तिथे उभं होतो देऊळ उघडेपर्यंत. देऊळ उघडल्यावर ममलेश्वरला अर्ध पाणी वाहिलं. तिथे
अगदी आरामात दर्शन झालं आणि तो खरंच छान व्यवस्था होती मुमलेश्वरला. आणि ओंकारेश्वरला इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी की विचारून सोय नाही. अफाट गर्दी, लोटालोटी, पण दर्शन झालं. आमचं जे माझ्याकडे 2 हे होत्या, एक ह्या वेळची झारी आणि एक आधीची झारी, अशा दोन्ही झारीचं माझं पाणी ओंकारेश्वरला चढवलं. आणि आम्ही तिथून मग मानधातासाठी निघालो. मानधाताचं पूर्ण चालून आपल्या ह्याच्यावर आहे, 6 किलोमीटर आहे. तुम्ही किती वेळ लावता ते तुमच्यावर आहे, तुमचं चालणं कसं आहे. आणि इतकं मध्य प्रदेश सरकारने छान काम केलं होतं. मधल्या पावसाने वगैरे ते त्यातलं अर्धं जीर्ण होऊन पडलं की वाटेवर पूर्ण मानधाता तुम्हाला वाट बघावीच लागत नाही की गीतेचे श्लोक असं लाईनीत लिहिलेलं आहे. आणि जर तुम्हाला गीता पाठ असेल तर फक्त तिकडे नजर फिरवले की ती श्लोक पूर्ण तुम्हाला दिसतो. आणि मग तुम्ही म्हणत म्हणत ती पूर्ण गीता होते. अशी ती मानधाता परिक्रमा आहे. आणि शेवटी येताना मानधाताचं ते तिथे आहे एक शंकराचं मस्त मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे तिथे सुद्धा. आणि एक तिथे शेवटचं ऋणमुक्तेश्वरला आपण तिथे चढायची डाळच द्यायची असते. आणि तिथे सगळ्या ऋणातून आतापर्यंत जी ऋण आपल्यावर असतील चढलेले, त्यातून मुक्ती झाली असं म्हटलं जातं. तसं आपण कधी मुक्त होऊ का हो कुठल्या ऋणातून? आणि पुन्हा नव्याने जगायला लागला, पुन्हा नवीन आपण अन्न खातो, ते एक शेतकरी बनवतात म्हणून आपण अन्न, त्यांच्या ऋणात आपण आहोत. सैनिक पोलीस आपल्याला रक्षण करतात, आपण त्यांच्या ऋणात आहोत. हे तर मानव झाले. सूर्य आपल्याला प्रकाश देतो. असे अनेक दिसणारे नैसर्गिक न दिसणारे डोळ्याला अशा अनेक ऋणात आपण अडकलेले आहोत. पण आपल्यामध्ये म्हटलं जातं की थोड्या ऋणातून मुक्ती झाली, ही आपली मान्यता आहे. अशा पद्धतीने माझी ही बसची परिक्रमा झाली. आता पुढच्या भागामध्ये मी दोन्हीमधलं मला आलेला अनुभव दोन्हीमधलं खरं तर करू नये कंपॅरिझन, कारण माझा कल हा चालतमध्येच जास्त आनंद देणारा होता. त्यामुळे मला तरी मी कंपॅरिझन करणार आहे पुढच्या तुलना, की चालून परिक्रमा आणि वाहनाने परिक्रमा. तुम्ही माझं ऐकताय ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.